मला समजेल. पण 300 वर्षाचा जो मुर्दा त्याला उखडून काढणे, वादविवाद, या शहराचे नावं बदलवणे किंवा लव जिहादसारखे मुद्दे जे आपण टार्गेट करता याच्यावरून महाराष्ट्र लव जिहादचे किती प्रकरणं तुम्हाला सांगू, असे गल्लोबळीत प्रकरणं होत आहे. हां, आणि जे गबरीचा मुद्दा आहे तो आज गबरीचा मुद्दा आहे की तो औरंगजेबाने तिथं जे लोकांना म्हणजे निष्पाप मारलेले आहे त्यांनी त्याच्या कुटुंबातल्या घरच्या नाही सोडले, तर मग ती कबरी 300 वर्ष झाली त्या इतिहासाला तो आत्ता काढण्याची काय गरज आहे? गरज आहेच ना. आपला महाराष्ट्र आहे, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. हां, इथं जर वाईट करणाऱ्याला जर मानलं जातं तर मग चांगले करणाऱ्याला का मानलं नाही पाहिजे? बरोबर आहे की नाही? आणि आपण जो पुलवामा हल्ला झालेला आहे त्याचा निषेधामध्ये हे जे सरकारला दोष देणं या गोष्टी न करता जे झालं आहे त्याचा निषेध करून, आणि ज्यांना केलं आहे ते मेणबत्त्या पेटून नाही होणार. या गोष्टी यांना मेणबत्तीनं पेटून होईल, ही गोष्ट थांबली जाईल. हे निषेध करून नाही, याला काहीतरी ॲक्शन. परंतु टाळी एका हाताने वाजते का? हिंदूंना